प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेचं निधन झालं असून वयाच्या 32व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय। गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे पूनम पांडेचे निधन झाले। अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे। तिच्या टीमने ह्या वृत्ताला दुजोरा दिला आहे। पूनमचं गुरुवारी रात्री निधन झालं असं तिच्या टीमने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं आहे। पूनमच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहिण्यात आली होती। त्यात तिच्या मृत्यूविषयी सांगण्यात आलं होतं, ही सकाळ आमच्यासाठी खूप कठीण आहे। पूनमचं निधन गर्भाशयाच्या कॅन्सरनं झालं आहे असं त्यात लिहिलं आहे। अवघ्या 32व्या वर्षी पूनमने अखेरचा श्वास घेतला आहे। पूनम पांडे ही प्रसिद्ध मॉडेल होती। 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मॅचच्या आधी पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती। भारताने अंतिम सामना जिंकला तर मी स्ट्रेपिंग करेन असं तिने जाहीर केलं होतं। तिच्या ह्या व्हिडिओची त्यावेळी सर्वाधिक चर्चा झाली होती। पूनमच्या कामाबद्दल बोलायचं असल्यास ती कंगना रनौतच्या लॉक अप ह्या रिॲलिटी शो मध्ये झळकली होती। पूनम पांडे 2013 मध्ये नशा ह्या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजन सृष्टीत पाऊल ठेवलं। त्यानंतर द जर्नी ऑफ द कर्मा आणि मालिनी अँड कंपनी, दिल बोले हडीप्पा अशा अनेक सिनेमात तिने आपल्या अभिनयाची झलक दाखवली।